सर्व झाली आणि या कामांचा शुभारंभ आपण करतोय। थोडं आपण उद्घाटन किंवा शुभारंभ उशिरा करतोय। हे जर आपण जर थोडं लवकर केलं असतं तर ती आपली कामं लोकांपर्यंत पोहोचली असती। आता थोडंसं बैल गेला काय म्हणतो पण झोपा गेला तसं आपलं काम झालंय। पण निश्चितपणे ही सगळी कामं ही या तालुक्यातल्या सगळ्या विकास कामाचं श्रेय हे केवळ रामराजे साहेब असतील, बाबा असतील, राजे गट, राष्ट्रवादी पक्ष याच पक्षाचं आहे, दुसरं कुणाचंही नाही। विरोधक आता किती आपण सांगू द्या, तुम्ही विचार करा मागच्या 5 वर्षामध्ये, आता नवीन आमदार निवडून आले 6, 7, 8 महिने झाले, पण मागच्या 5 वर्षामध्ये खासदार फंडातून किंवा केंद्राच्या योजनेतून किती कामं झाली याचा आपण जर हिशोब काढला तालुक्यातला नव्या मतदारसंघात 0 कामं आहेत। तर आम्ही इलेक्शनच्या वेळेस अनेक वेळा सांगितलं तर लोकांना ते खरं वाटलं नाही। फक्त गावामध्ये हायमास आणि पिकअप शेड याच्याशिवाय कुठलीही कामं त्या ठिकाणी या मागच्या 5 वर्षामध्ये झाली नव्हती। म्हणजे खासदार पदाच्या माध्यमातून किंवा केंद्राच्या माध्यमातून तेवढीच कामं, आणि त्यांनी फक्त कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला। नाही ते पालखी मार्ग असू द्या, केंद्राची कामं जी प्रस्तावित कामं असतात ते होत असतात, होणारे असतात, पण त्या कामाचं श्रेय त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला। जल जीवन मिशनचं कामं असतील त्या कामाचं श्रेय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला। खरं आपल्या सर्व कल्पना आहे जलजीवन मिशनची कामाच्या बाबतीमध्ये महाराज साहेबांनी सभापती असताना कितीतरी मिटिंग घेतल्या आणि राज्यामधला जो जलजीवनचा पैसा राज्याचा वाटा आहे, केंद्राचा वाटा आणि 50% आणि राज्याचा 50% असा वाटा आहे, तर राज्याचे पैसे जेवढे जिल्ह्याला आले त्यापैकी निम्मे पैसे आपल्या तालुक्याला आले, ते केवळ रामराजे साहेबांच्यामुळे ते पैसे आले आणि म्हणून ही कामं सगळी मार्गी लागली। त्यामुळे ही सगळ्या कामाचं श्रेय आपण घ्यायला कमी पडलो आणि त्यामुळे थोड्या अडचणी निर्माण झाल्या। खरं तर मागच्या आपण विषय काढला, पाण्याचा विषय आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मी आधी की इतर काय सांगणार नाही, पण तो पाण्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। निराद देगोळ सातत्यानं बोललं जातं। परवाच मागच्याच आठवड्यामध्ये रामराजे साहेबांनी निराद देगोळच्या बाबतीमध्ये लक्षवेधी उपस्थित केली आणि विद्यमान जे आहे गोदावरी कृष्णा खोऱ्याचे जे मंत्री आहेत जलसंपदा ते विखे पाटील त्यांनीही त्यांच्याकडे वधवून घेतलं। या आपल्या तालुक्याचं जे पाणी आहे, जे बचत होतं आहे, निरादगोरच्या पाईपलाईनच्या कामामुळे जे बचत होतं आहे पाणी, ते पाणी कुठंही दिलं जाणार नाही हे वधवून घेतलं। म्हणजे याचा अर्थ मला सांगायचा उद्देश आहे की रामराजे साहेबांचा प्रयत्न अजूनही चालू आहे। जी लढाई 1995 साली सुरू केली पाण्यासाठी, ती लढाई आजही महाराज साहेबांची सुरू आहे। आजही ते सुस्त बसत नाहीत। आजही पाणी